कृते जनार्दनो देवस्त्रेतायां रघुनन्दनः द्वापारे रामकृष्णौ च कलो श्रीपादश्रीवल्लभः। श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। अध्याय 39। नागेंद्र शास्त्रींची भेट। आम्ही काल नागमण्याचा स्वीकार करून प्रवासाला सुरुवात केली। श्री पीठिकापुरमला पोहोचण्याची आमची उत्सुकता वाढत होती। काल नागांचे स्वरूप। मार्गावर आम्ही एका ब्राह्मणाचे आदरातिथ्य स्वीकारले। त्यांचे नाव नागेंद्र शास्त्री होते। त्यांना मंत्रशास्त्र ज्ञात होते। त्यांच्या घरात अनेक नाग फिरत होते, पण ते कोणाला त्रास देत नव्हते। ते नागांना आपल्या अपत्यांप्रमाणे सांभाळीत होते। ते त्यांच्या अंगाखांद्यावर मुक्तपणे खेळत असत। दिव्य नागांना मणी असतात। अनेक वर्ष ते नागोपासना करीत होते। कालनाग मणी पूजेसाठी प्राप्त व्हावा म्हणून ते नागदेवतेला प्रार्थना करीत असत। नागमण्याचा प्रभाव। नागेंद्र शास्त्री म्हणाले, लाडक्यांनो, आजचा दिवस उत्तम दिन आहे। श्री श्रीपाद 15 वर्षाचे युवक असताना मी पीठिकापुरमला गेलो होतो। मी पादगया क्षेत्राचे दर्शन घेतले। स्वयंभू दत्ताच्या मूर्तीच्या मानेभोवती एक कालनाग मी पाहिला। त्याच्या फण्यांवर एक मणी होता। कालावर शासन करणाऱ्या नागांना कालनाग म्हणतात। त्यांना निश्चितच मणी असतो। रात्रीच्या वेळी तो मणी दिव्य प्रकाश बाहेर टाकतो। त्यांना कुंडलिनी शक्ती असते। ते नेहमी महर्षीप्रमाणे योगध्यानात असतात। मानवांनाच नव्हे तर नागांना सुद्धा वेगवेगळ्या स्थिती असतात। साधारणपणे कालनाग माणसांच्या दृष्टीस पडत नाहीत। कालनागाच्या फण्यावरील मण्यामध्ये मंगळ ग्रहापासून येणाऱ्या अशुभ स्पंदनांना निवारण करण्याची शक्ती असते। ती अशुभ स्पंदने नागमण्यात विलीन होतात व त्यातून शुभस्पंदने निघतात। मंगळ दोष असलेल्यांना ती शुभ स्पंदने शुभ फले प्रदान करतात। मंगळ ग्रह कुंडलीत योग्य ठिकाणी नसल्यास संघर्षमय स्थिती जीवनाला घेरतात। प्रतिकूल परिस्थिती व्यक्तीला घेरते, म्हणजेच घरातील लोकांशी शत्रुत्व, नातेवाईक व मित्रांशी शत्रुत्व, कर्ज अडचणी, मुलींचे विवाह योग्य वयात न होणे, अशा मुली मोठ्या होऊन आजन्म अविवाहित राहणे, लग्नानंतर अपत्य न होणे, मोठी कुवत व क्षमता असूनही सर्व उपक्रम अयशस्वी होणे इत्यादी। स्वयंभू दत्तांचे दर्शन घेतल्यावर मला कालनागमणी प्राप्तीची इच्छा तीव्र झाली। तो मणी मला मिळाल्यास माझ्या जीवनातील सर्व अस्वस्थांमध्ये असामान्य प्रगती होईल अशी महत्त्वाकांक्षा तीव्रतेने वाढली। श्री श्रीपादांच्या पादुकांचा महिमा। नागदोष निवारणार्थ नियम। मी नरसिंहवर्मांच्या घराजवळून जात होतो। श्री श्रीपाद गुरु सार्वभौम त्या घराच्या समोरील अंगणात झाडांना पाणी घालत होते। श्री नरसिंहवर्मा झाडांना पाणी देण्यासाठी आळे करीत होते। त्यांच्या घराच्या अंगणात एक औदुंबर होता। त्याच्या मुळाकडे पाणी भरपूर पाझरण्यासाठी नरसिंहवर्मा त्या झाडास आळे करीत होते। तेव्हा श्री वर्मांच्या हातात श्री श्रीपादांची पदचिन्हे असलेल्या ताम्र पादुका आल्या। त्या 16 वर्षाच्या मुलाच्या मोजमापाच्या पादुका होत्या। नागेंद्र शास्त्री, इकडे या, अशी हाक ऐकू आली। मी आश्चर्याने त्यांच्याजवळ गेलो। श्री वर्मांनी त्या पादुका नारळाच्या जलाने धुतल्या। त्या श्री श्रीपादांच्या पादपद्यासमोर मांडण्यात आल्या। त्या पूजा करण्यासाठी आपल्याला दिल्या जातील असा विचार श्री वर्मांनी केला, परंतु श्रीपाद प्रभूंचा संकल्प वेगळ्या प्रकारचा होता। त्या पादुका श्री श्रीपादांनी मला देण्याची कृपा केली। ते म्हणाले, नागेंद्र शास्त्री, तुम्ही नागेंद्र पीठाची स्थापना करा व या पादुकांची पूजा करा। तुम्ही दीर्घकाळापासून कालनागमणी मिळवण्याची इच्छा करीत आहात। मी तुमच्यावर प्रसन्न झालो आहे। कालनाग नेहमी आपल्या दिव्य मनांनी ज्यांची पूजा करतात व ज्यांच्या चरण कमलांची ते नेहमी आराधना करतात, तो महास्वामी मीच आहे। या दिव्य पादुका माझ्याच आहेत। तुम्ही त्यांची पूजा करा। जुनाट व्याधींनी त्रस्त झालेले लोक तुमच्याकडे येतील। तुम्ही या पादुकांची पूजा करून त्यांना तीर्थ दिल्यास त्यांच्या व्याधी बऱ्या होतील। सर्व प्रकारचे नागदोष निघून जातील। नागदोष शांतीच्या वेळी दक्षिणा देताना त्यातील काही रक्कम पत्नी व पती वा त्यांच्या आईवडिलांकडील असावी। या अटीचे काटेकोरपणे पालन केले जावे, याची नोंद घ्यावी। नागदोष शांतीची दक्षिणा देताना यजमानाने काही रक्कम त्याच्या शालकांकडून किंवा सासऱ्याकडून म्हणजेच त्याच्या पत्नीच्या जन्मघरातून घेऊन स्वतःच्या दक्षिणेत मिसळावी। नागदोषाचे निवारण करण्यासाठी जेव्हा एखादी स्त्री दक्षिणा देते त्यावेळी तिने काही रक्कम पतीच्या जवळच्या नातेवाईकांकडून घेऊन आपल्या रकमेत मिसळावी।
जेव्हा पती पत्नी दोघे आपल्या नागदोषांचे शमन करण्यासाठी दक्षिणा देतात, तेव्हा त्यांनी त्यांच्या दोघांच्या जन्मघरातून काही रक्कम गोळा करून आपल्या रकमेत मिसळावी आणि ती द्यावी. पतीने कष्टार्जित पैशातून ती द्यावी व पत्नीने स्त्री धनातून ही दक्षिणा दिली पाहिजे. या रकमा मिसळून दक्षिणा दिली गेली पाहिजे. जर अविवाहित मुलगी नागदोषाचे परिहारार्थ धनदान करीत असेल तर तिने काही धन वडिलांकडील व काही धन मामांकडील घेऊन मिसळले पाहिजे व दक्षिणा दिली पाहिजे. अशा मार्गाने नागदोषाचे पूर्ण निर्मूलन होते. नागदोष शांती संबंधात हैमवती देवीची कथा. पूर्वी एकदा शुंभ आणि निशुंभ दैत्यांकडून पीडित झालेले देवता हिमालयात गेले व त्यांनी हेमवतीची स्तुती केली. तेव्हा गौरी देवीच्या शरीरातून कौशिकी देवी प्रकट झाली. कौशिकीने तिचे शरीर सोडल्यानंतर पार्वती काळी झाली व तिला काली नाव प्राप्त झाले. त्या कालीने पुन्हा गौरी होण्याची इच्छा केली. ती त्वरित अदृश्य झाली. परमेश्वर यांनी नारद महर्षींना तिचा ठावठिकाणा विचारला. नारदांनी सांगितले की ती सुमेरूच्या उत्तर बाजूला आहे. शिवांच्या आज्ञेवरून नारद महर्षी तिच्याकडे पोहोचले व प्रार्थना केली, माते, शिव यांच्याशी विवाह करून सुखी व्हावे. हा विवाहाचा प्रस्ताव ऐकताच ती क्रुद्ध झाली. तिच्या शरीरातून षोडशी रूप प्रकट झाले. तिच्यातून छाया विग्रहाचे त्रिपुर भैरवी रूप प्रकट झाले. जेव्हा देवी संहार रूपिणी असते तेव्हा ती दाम्पत्य धर्म पार पाडू शकत नाही, कारण ती क्रुद्ध व क्षोभित झालेली असते. हे क्रोध व क्षोभ निर्माण करण्यास कालावर शासन करणारे कालनाग जबाबदार असतात. मी महाविष्णूचे स्वरूप असल्या कारणाने माझ्या सुदर्शन चक्रातून निघालेली शांती किरणे व शिवांच्या त्रिशूलातून निघालेली शांती किरणे एकत्रित करून मी नागमण्यांची निर्मिती केली आहे. मी वरदान दिलेले आहे की कालनाग ते मणी धारण करतील. मी आणखी आशीर्वाद दिला आहे की कालनाग हे शिव आणि पार्वती यांच्या शरीरांवर अलंकार म्हणून राहतील. हैमवती माझी भगिनी असल्याने मी सर्वांसाठी अशी अट घातली आहे की जन्मघरातील रक्कम मिसळल्याशिवाय नागदोषाचे पूर्णपणे निर्मूलन होणार नाही. बेटा, नागेंद्र शास्त्री माझ्या या शब्दाचे काटेकोर पालन करावे. लोक भल्यासाठी नागशास्त्रातील तुमच्या नैपुण्याचा विनियोग करावा. श्री दत्त आराधना करणाऱ्या भक्तांना विशेष फळ. श्री श्रीपाद पुढे म्हणाले, भविष्यात शंकर भट्ट व धर्मगुप्त नामक व्यक्ती तुमच्याकडे येतील. त्यांना तुम्ही माझ्या दिव्य पादुका द्याव्यात व त्यांच्याकडून कालनागांचा दिव्यमणी स्वीकारावा. शरीर धर्माची एक कालमर्यादा असते, मनधर्माची एक कालमर्यादा असते, प्राणधर्माची एक कालमर्यादा असते. आत्मा कालातीत असतो. संबंधित ग्रह व तारे अस्तित्वात असे पावे तो विशिष्ट कालमर्यादा अस्तित्वात असतात. वृद्धी व क्षय हे कालबंधनानुसार होत असतात. अनेक ब्रह्मांडे निर्माण होतात, त्यांची वृद्धी होते, काही काळ स्थिर राहतात व लय पावतात. हा सर्व काळ महिमा आहे. असे कालस्वरूप माझ्या अधीन आहे. माझी आराधना करणाऱ्या भक्तांना काळपुरुष सर्वदा अनुकूल असतो. भूत, प्रेत, पिशाच व तत्सम भयानक शक्ती दत्त आराधना करणाऱ्यांना काही करू शकत नाही. या सृष्टीतील सर्व प्राण्यांपेक्षा मी जास्त बलवान आहे. माझ्याकडून बलप्राप्ती करून घेऊन जीवराशी वृद्धिंगत होतात. जे गर्विष्ठ असतात व मगरुरीने उन्मत्त होतात त्यांच्याकडून मी माझे बळ काढून घेतो. गर्व आणि मगरुरी सर्व अरिष्टांची मुळे आहेत. माझी आराधना करीत सतत माझे स्मरण करणारे नित्य संतोष व सौख्य यात राहतात, असे श्री श्रीपादांनी विवरण केले. त्या महापुरुषांनी माझी श्री नरसिंह वर्माच्या घरी जेवणाची व्यवस्था केली होती. श्री वर्मा हे अन्नदाता प्रभू होते. दत्तप्रभूंना अन्नदान खूप आवडते. कोणताही जीव भुकेने त्रासल्यास त्यांना दुर्भिक्षाची संवेदना जाणवते. ते सर्व भूतांचे हितचिंतक आहेत. मी महास्वामींची अनुमती घेतली व ते स्थळ सोडले. तुम्ही पाहिलेल्या स्थळी मी आश्रम बांधला. माझ्याकडे येणाऱ्या सर्वांना मी वर्ण आश्रम धर्माबाबत शिकवण देतो. मध्यंतरीच्या काळात माझी पत्नी निवर्तली. मी दुःखी झालो. सर्पदंशामुळे एका नाव्याची बायको मरण पावली. मला अवगत असलेल्या नागविद्येचा वापर करून मी सर्पाला आणले आणि विष काढून घेतले, पण नाव्याच्या बायकोला पुन्हा त्या शरीरात प्रवेश करणे आवडले नाही.
प्राणमय जगतात मुक्तपणे संचार करावा, लोकांमध्ये पिशाच म्हणून संचार करावा व अशा लोकांना झालेल्या यातनांची मजा उपभोगावी असा तिचा मानस होता. त्या नावाने त्याच्या बायकोला पुनर्जीवित करण्याची विनंती केली. तेव्हा मी त्याला सांगितले की त्या शरीरामध्ये मी माझ्या पत्नीच्या आत्म्याचा प्रवेश करवेन आणि त्याने तिला स्वतःच्या आईप्रमाणे वागणूक द्यावी. तो सहमत झाला. माझ्या मृत पत्नीच्या आत्म्याचा न्हाव्याच्या बायकोच्या शरीरात प्रवेश करविण्यात आला. त्याचा अर्थ असा झाला की माझी पत्नी पुन्हा जिवंत झाली. त्या न्हाव्याची बायको अतिशय वाईट होती. ती कजाग असल्याने तिच्या शरीरातील सर्व मज्जातंतू सदोष होते. त्या सदोष शरीरात राहणे माझ्या पत्नीला क्षुब्ध वाटत होते. तिच्या सर्व शरीराची आग होत होती. तिला तीव्र वेदना होत होत्या. ती वारंवार ते शरीर सोडून जायची परवानगी मिळवण्यास विनंती करीत होती. मी राहत असलेल्या गावात अशी बातमी पसरली की नागेंद्र शास्त्री नावाच्या एका ब्राह्मणाने एका न्हाव्याच्या बायकोला पुन्हा जिवंत केले आणि त्याचे तिच्याबरोबर अनैतिक संबंध असून त्या न्हाव्यावर खूप अन्याय करीत आहे. त्यामुळे न्हाव्याच्या जातीच्या प्रमुख मंडळीने असे फरमान काढले की वरील दुष्कृत्यांबद्दलची माहिती शेजारी राहत असलेल्या ब्राह्मणांना देण्यात यावी आणि मला माझ्या जातीतून बहिष्कृत करण्यात यावे व मंत्रतंत्राद्वारे मिळविलेल्या रकमेच्या 3/4 रक्कम भरपाई म्हणून न्हाव्याला देण्यात यावी व मला फक्त 1/4 रक्कम देण्यात यावी. माझी परिस्थिती अतिशय कठीण झाली. जरी मी त्या बाबीचा खुलासा करू इच्छित होतो तरी तेथे माझे ऐकून घेईल असे कोणीच नव्हते. न्हाव्याची मृत बायको काही महिलांमध्ये प्रवेश करून मी शास्त्रींची मृतपत्नी आहे, मी शरीर सोडलेला प्रेतात्मा असून तिच्या नवऱ्याची दुष्कृत्य थांबवणे हे न्हाव्याच्या जातीच्या प्रमुखाचे कर्तव्य आहे असे सांगत असे. ते सर्व रागाने क्षुब्ध झाले होते आणि मला व न्हाव्याच्या पत्नीस ठार मारण्याची धमकी दिली. मी श्री श्रीपादांचा आश्रय घेतला. तेव्हा श्री श्रीपाद म्हणाले, तुम्ही पती आहात, केवळ या कारणास्तव आपल्या पत्नीला न्हाव्याच्या पत्नीच्या शरीरात प्रवेश करण्याची आज्ञा देणे योग्य नाही. एवढेच नाही, तुम्ही कोणत्याही फल मोबदल्याची अपेक्षा न करता आपल्या मंत्रशास्त्रविद्येने ज्ञानाने पंडितांची सेवा केली पाहिजे. तुम्ही धनाची लालसा धरू नये. ते जे काही संतोषाने देतील ते तुम्ही स्वीकारले पाहिजे. मी श्री श्रीपादांच्या आज्ञेचे पालन केले. नंतर माझ्या पत्नीच्या आत्म्याने ते शरीर सोडले. त्या प्रेताचे दहन करण्यात आले. अध्याय 39 समाप्त. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. सिद्धमंगल स्तोत्र. श्रीमदनंद श्री विभूषित अप्पल लक्ष्मी नरसिंहराजा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव श्री विद्याधरी राधा सुरेखा श्रीराखीधर श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव माता सुमती वात्सल्यामृत परिपोषित जय श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव सत्य ऋषीश्वर दुहितानंदन बापनाचार्यनुत श्रीचरणा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव